विनाकारण 4 ते 5 वेळा फाईलची रिजेक्ट केली तर ते कारण असताना केल्यामुळे ह्या सहर्थ होऊ शकतात। तुमचं काय प्रश्न असा आहे की एका फाईल लेट करण्यापाठीमागं उद्देश इंटेन्शन काय आहे? तर ती फाईल 5-6 महिने ठेवली का ठेवली? क्षुल्लक गोष्टीसाठी वर्ण खाली पाठवल्या, ही फॅक्ट आहे। पण आरोपी नुसतं नाही, माझं म्हणणं असं आहे की ती चौकशी व्हावी। कोण कॉन्ट्रॅक्टर, कोण बिल्डर, कोण काय, कोणी पैसे दिले, देणारे बघा याच्यामध्ये फार उघड जरी नसलं, जसं पैसे मागणारा दोषी आहे तसा देणारा एक दोषी आहे। पण तो का देतो? तर ती मजबुरी म्हणून शोषण नको, म्हणून ही वचक बसावी, म्हणून ही भीती बसावी। आता वैभव साबळे सापडला, हा छोटा मासा आहे, मोठा मासा धरला पाहिजे ना। त्यातनं बऱ्याच बाबी येतील पुढं। आता मी नाव घेतलं ना आयुक्तांचं, सोडून देणार येतील ना काय माणसं बघा ना, पण काय म्हणजे काय येतंय तर पाहूया। या पाठपुराव्यासाठी काय करणार? मुख्यमंत्र्यांना भेटून नाही, मी मुख्यमंत्र्यांना भेटणार, पत्र देणार आणि सांगणार आहे की हा जिल्ह्याला मोठी परंपरा आहे आणि असे प्रकार काही ठिकाणी आपण ऐकतो। मीडिया ट्रायल तुम्ही बघितले तुमच्या बाहेरच्या जिल्ह्यामध्ये, तसं हा जिल्हा नाही, हा जागरूक जिल्हा आहे, सुजाण लोकांचा जिल्हा आहे। इथं राजकारणी मोठे होऊन गेले, त्यांनी काही वळण लावलेलं आहे, वळण लावलेलं आहे, ते पाळलं पाहिजे ना। नैतिक दृष्ट्या, मॉरली दृष्ट्या आपण काय राजकारणात पथ्य पाळणारी माणसं आहोत, ते टिकवायला पाहिजे। म्हणून दोन्ही मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, पालकमंत्री याच्या बाबतीमध्ये स्वतः भेटून या कारभाराची चौकशी करा, जेणेकरून लोकांना मदत करण्यासाठी ज्या सरकारी आणि निमसरकारी यंत्रणा आहेत त्यांच्यावर कुठतरी वचक बसेल, भीती बसेल, त्यांना नैतिक दृष्ट्या दबाव निर्माण होईल आणि समाजाचं शोषण त्यातनं कमी होईल। ही या मागची भावना आपल्या लोकप्रतिनिधी म्हणून माझी लोकप्रतिनिधी। काय झाले 2-2.5 वर्षात लोकप्रतिनिधी केवळ दृष्टीनं महापालिकेचे तर काल आले, दुसरे काय विषय आहेत आपल्या पुढं? महापालिकेमध्ये काम करत असताना भीती नावाची चीज आहे आणि एका मर्यादेपर्यंत लक्ष्मण रेषा ज्याला आपण म्हणतो व्यवहारातला शब्द शिवराजी, ती किती ओलांडायची? समाजाला काही गोष्टीला मान्यता दिली, दुर्लक्ष केलं, मान्यता दिली नाही दुर्लक्ष केलं, पण याचा अर्थ असा नाही की 2% 12-15% जावा आणि समाजाचं शोषण करा। याचा 1-2% सुद्धा माझा सपोर्ट नाही, कारण मी कधी असते व्यवहार केलेले नाहीत, करायची इच्छाही नाही। पण तरी सुद्धा मी तुम्हाला सांगितलं की हे शोषण आहे फार मोठ्या प्रमाणात। हे लोकप्रतिनिधी ही जर मध्ये पायरी नसती तरी कुठल्या पातळीला गेले असते सगळे अधिकारी? आता लोकप्रतिनिधी आहेत म्हणून आता निवडणुका यायला लागलेल्या आहेत, सगळ्या बाबी आहेत। आता आयुक्तांचं पण तशी डिसिप्लिन खूप आणण्याचा प्रयत्न ऐकतोय मी, माझी अजून आयुक्त साहेबांची काही भेट झालेली नाही, पण अगदी लहान वयात त्या सगळ्या परीक्षा उत्तीर्ण देऊन आलेले आहेत, त्यामुळं सगळ्या बाबीमध्ये ते शिस्त निश्चितपणानं लावायचा त्यांचा प्रयत्न चाललाय। मी 8-15 दिवसात भेटण्यापाठी बघा आणखी एक कारण आहे, कारण आपण जे पूर नियंत्रण करण्यासाठी जे पैसे मागच्या काळात मंजूर केले होते त्याच्यामध्ये महापालिकेचा मोठा त्यामध्ये वाटा आहे म्हणजे त्यांना तिथं काम करायचं आहे। केंद्र सरकारकडनं आलेले जे पैसे आहेत, परदेशी साहेब आपल्याला त्याचे जागतिक बँकेकडनं, त्याच्यामध्ये आपल्याला त्या सगळ्या बाबींचा विचार करून जे काही घडलंय ते पुन्हा एकदा ह्या आयुक्तांना मी सांगणार आहे की आपण त्याचा रिव्ह्यू घ्या, ते कामकाज काम करणारी यंत्रणा आणि माणसांना पुन्हा बोलवून त्या दृष्टिकोनातून ते काम व्हावं, यासाठी मी आयुक्तांनाही भेटणार आहे। पण काही लोकांच्याकडनं असं कळतंय की आयुक्त खूप त्यात डिसिप्लिन, शिस्त लावायचा प्रयत्न चाललेला आहे असं मी ऐकलेलं आहे। पण तोही या बाबतीत मी भेटतोय, आयुक्तांनाही भेटेल मी। निश्चितपणाने शिस्त आली पाहिजे, पण ज्या चुका करून जातात, एकतर कसं IAS सारखे एवढे मोठे अधिकारी का एवढ्या लहान गोष्टीत अडकत जातात हे न सुटणारं कोण आहे, पण अतिशय भयानक कारभार आहे। तुमच्या विनाकारण 4 ते 5 वेळा फाईलची रिजेक्ट केली
तर ते कारण असताना केल्यामुळं ह्यात सहर्थ होऊ शकतात. तुमचं काय मत? प्रश्न असा आहे की एका फाईल लेट करण्यापाठीमागं उद्देश इंटेन्शन काय आहे, तर ती फाईल 5-6 महिने ठेवली. का ठेवली? क्षुल्लक गोष्टीसाठी वर्ण खाली पाठवल्या, ही फॅक्ट आहे. पण आरोपी नुसतं नाही, माझं म्हणणं असं आहे की ती चौकशी व्हावी. कोण कॉन्ट्रॅक्टर, कोण बिल्डर, कोण काय, कोणी पैसे दिले, देणारे. बघा याच्यामध्ये फार उघड जरी नसलं, जसं पैसे मागणारा दोषी आहे तसा देणारा एक दोषी आहे. पण तो का देतो, तर ती मजबुरी म्हणून शोषण नको, म्हणून ही वचक बसावी, म्हणून ही भीती बसावी. आता वैभव साबळे सापडला, हा छोटा मासा आहे, मोठा मासा धरला पाहिजे ना. त्यातनं बऱ्याच बाबी येतील पुढं. कोण आहे मोठे भाषे? आता मी नाव घेतलं ना आयुक्तांचं, ते सोडून दे ना. येतील ना काय माणसं बघा ना. पण काय म्हणजे काय येतंय तर पाहूया आपण. या पाठपुराव्यासाठी काय करणार? मुख्यमंत्र्यांना भेटून नाही, मी मुख्यमंत्र्यांना भेटणार, पत्र देणार आणि सांगणार आहे की हा जिल्ह्याला मोठी परंपरा आहे आणि असे प्रकार काही ठिकाणी आपण ऐकतो. मीडिया ट्रायल तुम्ही बघितले तुमच्या बाहेरच्या जिल्ह्यामध्ये, तसं हा जिल्हा नाही. हा जागरूक जिल्हा आहे, सुजाण लोकांचा जिल्हा आहे. इथं राजकारणी मोठे होऊन गेले, त्यांनी काही वळण लावलेलं आहे, वळण लावलेलं आहे. ते पाळलं पाहिजे ना, नैतिक दृष्ट्या, मॉरली दृष्ट्या. आपण काय राजकारणात ती पथ्य पाळणारी माणसं आहोत, ते टिकवायला पाहिजे. म्हणून दोन्ही उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, पालकमंत्री याच्या बाबतीमध्ये स्वतः भेटून या कारभाराची चौकशी करा, जेणेकरून लोकांना मदत करण्यासाठी ज्या सरकारी आणि निमसरकारी यंत्रणा आहेत त्यांच्यावर कुठतरी वचक बसेल, भीती बसेल, त्यांना नैतिकदृष्ट्या दबाव निर्माण होईल आणि समाजाचं शोषण त्यातनं कमी होईल. ही या मागची भावना आपल्या लोकप्रतिनिधी म्हणून माझी लोकप्रतिनिधी. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.